नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. गेल्या 4 दिवसापूर्वी एका जुन्या जाणत्या आणि अत्यंत बुद्धिवान अशा नेत्यानं एक भाकीत केलं होतं, एक भविष्य केलं होतं की भारताचे पंतप्रधान 19 डिसेंबरला बदलणार आणि मराठी माणसाच्या हातात देशाची सत्ता येणार. या भाकिताकडं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या, परंतु त्यातल्या त्यात मराठी माणूस सत्तेवर येणार हे ऐकल्यानंही थोडा दिलासा वाटला होता, थोडं बरंही वाटलं होतं. तर याच्यावरचं मी हे कवित्व आणि भाष्य या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे बाबांची खोटी भविष्यवाणी. बाबांची भविष्य हे बाबाच सांगत असतात. बाबांची खोटी भविष्यवाणी. चिंतेत आणि वाट बघण्यात कालची 19 तारीख सरून गेली. सगळ्यांना धुकधुक वाटू लागली होती. चिंतेत आणि वाट बघण्यात कालची 19 तारीख सरून गेली. एका बाबाने केलेली भविष्यवाणी हवेतल्या हवेत विरून गेली. एका बाबाने केलेली भविष्यवाणी हवेतल्या हवेत विरून गेली. अशा गोळ्या हवेत मारायची काही बाबांना सवय असते. अशा गोळ्या हवेत मारायची काही बाबांना सवय असते. याची एकमेव कारण म्हणजे त्यांचे वाढते वय असते. आहे का नाही? 60 बुद्धी नाठी म्हणतात, ही म्हण आहे आपल्याकडं. आणि म्हणून याचे एकमेव कारण म्हणजे त्यांचे वाढते वय असते. सनसनाटी पसरून देण्याचे त्यांचे मनसुबे चालले नाहीत. सनसनाटी पसरून देण्याचे त्यांचे मनसुबे चालले नाहीत. अनेकांनी देव पाण्यात ठेवले, पण पंतप्रधान काही बदलले नाहीत. एवढी तपश्चर्या केलेल्या बाबांनी तरी खोटी भविष्यवाणी करू नये. एवढी तपश्चर्या केलेल्या बाबांनी तरी खोटी भविष्यवाणी करू नये आणि एवढ्या दिवसाचा त्यांचा अभ्यास उगीच एड्यावानी ठरू नये. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय, विषय इथेच सोडून देऊ. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय, विषय इथेच सोडून देऊ आणि उद्या होणाऱ्या मतमोजणीचा तुर्तास थोडा कानोसा घेऊ. उद्या होणाऱ्या मतमोजणीचा तुर्तास थोडा कानोसा घेऊ. माझी ही कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.